प्रख्यात कवी, साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे बांगलादेशमधील घर तोडल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे। भाजपने देखील या घटनेचा तीव्र निषेध करत डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात आज भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी या कृत्याच्या तीव्र शब्दात निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या आंदोलनात भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। जगत विख्यात जे लेखक आहेत, कवी आहेत, ज्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जागतिक नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, असे रवींद्रनाथजी टागोर यांचं जन्मस्थान असलेलं घर, त्यांचं जे घर आहे ते सुद्धा, ज्यांना आपण म्हणतो की उपद्रवी लोक आहेत, त्यांनी ते घर सुद्धा तोडलं। अशी लोक समाजामध्ये राहतात की जी बांगलादेशमध्ये अशी लोक राहतात का ज्यांना राष्ट्रपुरुषांबद्दल सुद्धा आता आत्मीयता उरलेली नाही, आणि अशा सरकारचा करावा तेवढा निषेध थोडा आहे। खरं म्हणजे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळतं ते जगत वंदनीय असतात। जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या, शांततेचं काम करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळतो, आणि अशा पद्धतीचं ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे त्यांच्या घराची खरं तर ऐतिहासिक वारसा म्हणून बांगलादेशनी जतन करायला पाहिजे होतं, परंतु बांगलादेशचं सरकार हे करण्यासाठी अपुरं पडलं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं धाडस हे तिथल्या उपद्रवी लोकांना झालं। भारत सरकारने तर याचा निषेध केलेलाच आहे, परंतु निश्चितपणे जनसामान्यांमधून ही प्रतिक्रिया उमटते, आणि त्या प्रतिक्रियेचा प्रतिध्वनी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून आज डोंबिवलीमध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध आंदोलन करतो, आणि बांगलादेश सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश बंगाली प्रकोष्ठ तर्फे मी या निषेध यासाठी करत आहे की जगामध्ये एकमेव असं कवी गुरु रवींद्रनाथ टागोर ज्यांचं गीत दोन देशाचं राष्ट्रगान आहे, आणि एवढा दुर्दैवी आज घटना बांगलादेश इथे घडत आहे। पहिला तर हिंदूंवर अत्याचार झाला, आज त्यांचंच राष्ट्रगीतांचा रचयितावरच ते हत्या करत आहे, त्यांचंच घर ते घालत आहे। एकदम निंदनीय गोष्ट आहे, आणि त्यासाठी आम्ही इथे निषेध करत आहोत। आपलं नाव? माझं नाव सुभागत दास। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।